एक हृदयस्पर्शी कथा. सायलीने खिडकीतून बाहेर पाहिलं. ट्रेनच्या खिडकीतून झपझप मागे जात असलेली झाडं शेत तिला बालपणाच्या आठवणीमध्ये घेऊन गेली. इतक्या वर्षानंतर ती पुन्हा आपल्या गावाकडे निघाली होती. शहरात वकील म्हणून मोठी प्रगती केली होती, पण मनात एक हळवी जागा होती, जी नेहमीच गावाच्या आठवणींनी भरून निघायची. गावात पोहोचताच मातीच्या ओलसर वासानेच तिला जुन्या दिवसाची आठवण करून दिली. ती आपल्या आजोळच्या वाड्यात पोहोचली, जिथे लहानपणी तिने कितीतरी उन्हाळे घालवले होते. पण या गावात येण्याचे एक विशेष कारण होते. आर्यन गेल्या आठवणीची सावली. आर्यन आणि सायली लहानपणापासूनचे मित्र होते. शाळेपासून एकत्र वाढलेले, एकमेकांचे सगळे गुपित जाणणारे. आर्यनचं प्रेम तिच्यावर कधीच उघडं नव्हतं, पण त्याच्या प्रत्येक गोष्टीत तिला जपण्याची हळवी काळजी दिसायची. सायली शहरात शिकायला गेली आणि दोघांमध्ये अंतर पडलं. सुरुवातीला बोलणं व्हायचं, पण नंतर तिचं करिअर, धावपळ आणि जबाबदाऱ्या यामध्ये ते संवाद हरवले. आर्यन मात्र तिथेच राहिला, आपल्या शेतात काम करत. त्याने गावासाठी भरपूर काम केलं, कृषी क्षेत्रात नाव कमावलं. पण त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही सायलीची जागा होती. पुन्हा नव्याने भेट. सायली गावात परतल्याचं कळताच आर्यन तिला भेटायला आला. आठवणींनी भारलेले डोळे आणि हसतमुख चेहरा घेऊन तो तिच्या समोर उभा राहिला. खूप दिवसांनी आलीस, गाव विसरलीस वाटतं, आर्यनने हलक्या सुरात विचारले. सायलीने गोड हसत उत्तर दिलं, गाव विसरणं एवढं सोपं असतं का? त्या दिवशी ते दोघे गावभर फिरले. जुने रस्ते, जुन्या गप्पा आणि हरवलेल्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. आर्यन तिला शेतावर घेऊन गेला. तिथे एक मोठा गुलमोहर फुलला होता. आठवतंय लहानपणी इथे आपण किती वेळ घालवता होता, आर्यन म्हणाला. सायली त्यांच्याकडे पाहत म्हणाली, आठवणी विसरता येतात का? मनाची कबुलीरित्या गुलमोहरासारखीच आर्यनला वाटलं, हीच ती योग्य वेळ. तो थोडासा पुढे आला आणि सायलीच्या डोळ्यात नजर रोखून म्हणाला, सायली, इतक्या वर्षात खूप काही बदललं, पण माझं तुझ्यावरचं प्रेम तसंच आहे. कधी बोलू शकलो नाही, पण आज सांगतो, तुझ्याशिवाय हे गाव, ही माती सगळी अपूर्ण वाटते. सायली अवाक झाली. तिला हे कधीच जाणवलं नव्हतं की आर्यन तिच्यावर इतकं प्रेम करतो. पण आता त्या गुलमोहराच्या साक्षीने तिलाही तिच्या मनातल्या भावना उमगल्या. ती हळूच पुढे आली. आर्यनच्या हातात हात घेत म्हणाली, कधी कधी खूप उशीर होतो ना, पण प्रेम कधीच संपत नाही. आता मला परत कुठेही जायचं नाही, मला इथेच तुझ्यासोबत राहायचं आहे. आर्यनच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटलं. तिने स्वतःहून प्रेमाची कबुली दिली होती. शाश्वत प्रेमाचा नवा प्रवास. सायलीने शहरातली नोकरी सोडून गावात राहायचं ठरवलं. ती आणि आर्यन मिळून गावाच्या विकासासाठी काम करू लागले. शहरात हरवलेलं सुख तिला इथे सापडलं होतं. प्रेम हे कधीकधी अंतराने लांब जातं, पण जेव्हा ते खरं असतं तेव्हा ते परत येतंच. सायली आणि आर्यनच्या प्रेमाला वेळेची कसोटी लागली होती, पण शेवटी नियतीने त्यांना पुन्हा एकत्र आणलं होतं. आता त्यांच्या प्रेमाचा अंकुर मोठा झाला होता, गुलमोहरासारखा फुलत होता. ही कथा प्रेम, आठवणी आणि निसर्गाच्या साक्षीने फुलणाऱ्या शाश्वत प्रेमाची गोष्ट आहे. खरी नाती वेळेच्या ओघात हरवली तरी ती पुन्हा भेटली की अधिक घट्ट होतात, हे या कथेतून अधोरेखित होतं. धन्यवाद. अशीच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.